मनसेनं आपलं आंदोलन थांबवल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आहे, मनसेमधून मनसेनं आता आपलं आंदोलन थांबवले। राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आंदोलन थांबवण्याचे आदेश दिलेत। मराठीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनसेचं आंदोलन सुरू होतं आणि हे आंदोलन आता मनसेनं थांबवल्याची माहिती आहे। मनसेनं खरं तर मराठीचा आग्रह धरला होता। बँक आणि विविध आस्थापनांमध्ये जाऊन मराठी वापरली जाते का याची तपासणी केली जात होती। अनेक अधिकाऱ्यांना दमदाटी केली जात होती। मात्र मनसेचं हे आंदोलन आता थांबवण्यात आल्याची माहिती आहे। राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे मनसैनिकांनी आता आपलं आंदोलन थांबवले। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, गेल्या काही दिवसांपासून मनसे मराठीबाबत आक्रमक झाली होती, अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात होती। मात्र मनसेने आता अचानक आपलं आंदोलन थांबवले, नेमकं काय कारण आहे? राज ठाकरेंनी काय आदेश दिले? अगदी बरोबर आहे मनोज, तुम्हाला थोडंसं थांबवते। मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप जी, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मराठीसाठी आक्रमक झाला होता आणि अचानक आता आंदोलन का थांबवताय? नाही, आंदोलन थांबवायचा विषय नाहीये। याच्यामध्ये आंदोलन कुठेही थांबलेलं नाहीये। आम्ही फक्त एवढंच, आम्ही आपल्याला माहित असेल तर प्रत्येक बँकांना पत्र दिलेलं आहे। आमची सगळी पत्र सगळ्या बँकांना पोहोचलेली आहेत। आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे, तर मुदतीपर्यंत सरकारने त्यांच्याकडनं काम करून घ्यावं। आणि जर काम नाही झालं महिन्याभरात मराठीचं जे व्हायचं तर मग आम्ही आहोत आणि ते आहेत। आम्ही लक्ष ठेवून आहोत की ते महिन्याभरात काय करतात त्याच्यावर। धन्यवाद देशपांडेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर मनसेनं मराठीबाबतचं आता आपलं आंदोलन थांबवण्यात आल्याची माहिती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्याचे आदेश दिलेत। मनसेनं मराठी सक्तीचं आंदोलन थांबवले, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिले। पुन्हा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे। मनोज, नेमके राज ठाकरेंनी काय आदेश दिलेत, काय अधिकचे तपशील? अगदी बरोबर आहे। राज ठाकरे यांनी गुढीपाडवाचा जो मेळावा झाला होता त्यामध्ये सांगितलं होतं की बँकांमध्ये किंवा खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषाच वापरली पाहिजे आणि जर नाही वापरली तर मग कानाखाली आवाज, कानफटाखाली आवाज काढू अशा प्रकारचं सांगितलं होतं। आणि दुसऱ्या दिवशीपासूनच मनसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 3 ते 4 दिवसापासून अनेक मनसैनिक असतील, पदाधिकारी असतील, विविध बँकांमध्ये जाऊन आरबीआयची प्रत असेल मराठी भाषा वापरण्याची ते सुद्धा दाखवत होते आणि त्यावरून वादविवाद सुद्धा होत होते। अनेक ठिकाणी तसंही झालेलं आहे। आज सकाळी उदय सामंत यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती। तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रात मराठी भाषा यायलाच पाहिजे, अशा प्रकारचं बोलणं वाईट सुद्धा माध्यमांशी बोलताना बोलले होते। त्यानंतर मात्र आज राज ठाकरे यांनी एक पत्र जाहीर केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मनोज, त्यामुळे आता पुढे मनसेनी कशा पद्धतीने आपलं पाऊल उचलतात हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।